तो मंगेश, सामने करल तो अक्षय. पाहूया सुंदर असा फटका मारलाय कव्हरच्या वरून आणि हा बाउंड्री पार जातोय सीमारेषे पार. 4 धावा. नक्कीच 4 धावा मिळतील. पहिल्याच चेंडूमध्ये श्री गणेश होतोय वकवडी संघाचा सुरेख फलंदाजी पहिल्याच चेंडूमध्ये पाहायला मिळते आपल्याला. वकवडी संघाकडून आपल्या जावली तालुक्यातील नावाजलेला असा हा संघ वकवडी पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. रेगाचा लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू यावर चित्तभेदक असा मारलेला दुसरा फटका जातोय सीमा रेषा पार चौकार. 4 धावांची भर होते. धावसंख्या 4 नि वाढते. धावसंख्या होते 8. सुरेख फलंदाजी. माझ्या सोबत आहेत माझे सहकारी मित्र पार्टे. काय सांगाल या ठिकाणी वातावरण गरम आणि धाव फलक ही गरम होतोय वकवडी संघाकडून. काय सांगाल या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पुन्हा आपल्या गोलंदाजी मध्ये परत या ठिकाणी येत आहेत. सुरेख गोलंदाजी पहिला धक्का मिळतोय वकवडी संघाला. मसवे संघ सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. बापू साहेब जोरात आवाज खणखणीत आवाज या ठिकाणी जावली क्रिकेट असोसिएशनचे सभासद आपण या ठिकाणी मीटिंग मध्ये देखील जोरात बोलता आणि कॉमेंट्री मध्ये देखील जोरात बोलावं असे नम्रतेची विनंती आहे सुधाकर लोहार यांची. या ठिकाणी निलेश सावले यांचं आगमन झालंय. केडंबे 11 यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया मंगेशनं आपल्या संघाला पहिलीच सफलता मिळवून दिली ती अक्षयाच्या स्वरूपात आणि वकवडी संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 8. पाहूया मंगेश हा नावाजलेला बॉलर आहे. पाहूया ते अक्षयची जागा घेतोय तो अमित. केडंबे गावचे सुपुत्र विकास ओंबळे या ठिकाणी यांचं आगमन झालंय. केडंबे 11 यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अरुण कदम रामभाऊ यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा फटका मारलाय ऑफसाईडला. पाहूया यावरती अमितनं 2 धावा मिळवल्यात. वकवडी संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 10. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुंदर जो फटके मारतो तो अमित आपल्या संघासाठी. हा सामना 4 षटकांचा आहे. पाहूया या 4 षटकामध्ये वकवडी संघ किती धावांचा पाऊस पाडतो. पुढचा चेंडू मंगेशाचा आणि हा सुंदर असा झेल टिपलाय तो कीपर याने आणि ही दुसरी सफलता मिळवून दिली मंगेशाने आमिर याच्या स्वरूपात आणि वकवडी संघाला दुसरा धक्का मिळतोय 10 या धावसंख्येवरती. किरण काय बोलू शकशील या षटकाबद्दल तू. नक्कीच या ठिकाणी पुन्हा परत होतोय मसवे संघ. पुन्हा या ठिकाणी येतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि वकवडी संघाचा या ठिकाणी दुसरा खेळाडू बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकातील पाहायला मिळाली आपल्याला मंगेश याच्या रूपात. आणि आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय मोहन. अवघ्या 10 धावांवर रोखून धरलंय पहिल्या षटकानंतर. वकवडी संघाला प्रथमतः वकवडी संघानं आपलं रौद्र रूप दाखवलं परंतु त्यांना निवळण्याचं काम या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा मसवे संघाने गोलंदाजीद्वारे. बरोबर आहे किरण. 2 चेंडूमध्ये 2 चौकार देऊन मंगेश यानं पण नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट 2 सफलता मिळवून दिली ते मसवे संघाला. आणि पुढचा चेंडू हा निर्धाव चेंडू फलंदाजाला काय समजला नाही. पहिलं षटक संपतंय. वकवडी संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 10. पाहूया पॉवर प्लेचं षटक संपतंय. आता पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय ते किरण. वळंजवाडी यानंतरचा होणारा सामना वळंजवाडी विरुद्ध गांजे दोन्ही संघांच्या या ठिकाणी जिंकेल त्याचा सामना. निझरे यानंतरचा होणारा सामना या सामन्यामध्ये जिंकेल तो. पण वळंजवाडी आणि गांजे संघाला नम्रतेची विनंती असेल की आपला या ठिकाणी
फॉर्म घेऊन जायचा आहे समालोचन कक्षातून आपला फॉर्म या ठिकाणी घेऊन जायचा आहे गांजे संघ आणि वळणजवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन जायचा आहे आपला प्रतिनिधी पाठवून. पाहूया पुढचं षटक घेऊन येतो तो गणेश, वैयक्तिक पहिलं. संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो गणेश. पाहूया मंगेश याने आपल्या पहिल्याच षटकामध्ये 10 धावा देऊन 2 जे हिरे टिपले ते ओकोडी संघाचे. पाहूया आता गणेश शिर्के आपल्या संघासाठी सफलता मिळवून देतो का मसवे संघाला. प्रताप सेलार अजून खातं खोललं नाही प्रताप याने. पाहूया आपल्या संघाला धावांचा पाऊस पडतोय का. प्रताप हा नावाजलेला खेळाडू आहे. मागच्या टुर्नामेंट मध्ये त्याने असा धावांचा पाऊस पडला होता की त्याने वकोडी संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. पाहूया प्रताप एक राष्ट्रीय खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू. पाहूया सामना करेल तो मंगेशाचा गणेशाचा. सुंदर असा हा चेंडू, निर्धाव चेंडू, यावरती प्रतापला काही उमगलं नाही आणि हा चेंडू जातो तो निर्धाव. पुन्हा एकदा गणेशाच्याकडे. वकोडी संघाची धावसंख्या होती ती 2-10. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतोय तो गणेश. पाहूया पुढचा चेंडू, सामना करेल तो प्रताप. पाहूया सुंदर असा चेंडू, यावरती प्रतापला काहीच समजलं नाही. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो गणेश याच्याकडे आणि वैयक्तिक असं एकही धाव करता आली नाही अजून प्रताप याला. पण पाहूया त्याच्या फटक्यामध्ये जेवढी पॉवर आहे ती तो चेंडू सीमारेषे बाहेर फिरकून देईल. पाहूया पुढचा चेंडू, सुंदर असा तटवलाय, यावरती एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं मसवे संघाकडून आणि आता मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय तो ओकोडी संघाचा 2-12. पाहूया पुढचा चेंडू गणेशाचा, सामना करेल तो प्रताप. सुंदर फटका मारलाय. पाहूया ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. यावरती एक धाव पूर्ण, दुसरा धाव ही पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, यावरती 2च धावावरती समाधान मानायला लागलंय ते प्रताप याला. धावसंख्येमध्ये बदल होतो तो 2-14. किरण, वळणजवाडी संघाला नम्रतेची विनंती असेल की आपला या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. नक्कीच पार्टे साहेब आपण पाहताय की या ठिकाणी आक्रमक रूपात असलेलं वकवडी या ठिकाणी धाव फलकावर कमी पडत आहे मसवे संघाकडून आणि सुरेख असा मारण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू, एका धावेची भर आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 15. 2-15 या 2 गडी या ठिकाणी बाद केलेत मसवे संघाने आणि धाव फलक या ठिकाणी कुठेतरी मंदावलाय वकवडी संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो गणेश. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पॅड लाईनची गोलंदाजी आणि पॅड लाईनच्या गोलंदाजी बरोबर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरा धक्का या ठिकाणी मिळतो वकवडी संघाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मसवे संघाकडून. पुन्हा एकदा नम्रताची विनंती असेल वळणजवाडी संघ, आपण या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. शेवटचा कॉल असेल वळणजवाडी संघाला. वळणजवाडी संघाला नम्रतेची पुन्हा एकदा विनंती आहे की आपला रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी समालोचन कक्षातून घेऊन जा. आपल्याला या ठिकाणी प्रथम इनिंगच्या ब्रेक नंतर टॉस का बॉस मध्ये यावं लागणार आहे. वळणजवाडी संघाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती. आणि लगेच भरून ऐका ना, लगेच लगेच कोण बॉलर का मुकुंद या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मसवे संघाकडून सांभाळतो तो मुकुंद.
आणि या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आलेला आहे नावाजलेला फलंदाज सूर्यकांत बंडू. वकवडीचा चौकार आणि षटकारांचा बादशहा बंडू सूर्यकांत. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मसवे संघाकडून मुकुंद याची गोलंदाजी सुरेख असा मारण्याचा हा प्रयत्न. मागे गेलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. अशोक पार्टे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आज या ठिकाणी फळ वाटप आपल्याला राधिका ज्वेलर्स श्री कैलास यमगर यांच्याकडून फळ वाटप आज आपल्याला झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी विशेष आभार नामोल्लेख होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुकुंद. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. मसवे संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो मुकुंद. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. सुरेख उंच मारलेला चेंडू लेगच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 2 धावा या ठिकाणी रोखू शकले नाहीत आणि या 2 धावांच्या बरोबरच धावसंख्या 2 नि वाढते. धावसंख्या होते 21 होते धावसंख्या. सॉरी धावसंख्या होते 21. धावसंख्या होते 21. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मुकुंद. सुरेख मारलेला लेगच्या दिशेने चेंडू उंच गेलेला चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांची भर. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार आणि धाव संख्या होती 27. 3 बाद 27 या धाव संख्या होती. कहते ती वकवडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुकुंद. षटकारानंतरचा पहिलाच चेंडू. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. प्रवीण पार्टे आपल्याला महाराज बोलवत आहेत. प्रवीण पार्टे साहेबांना या ठिकाणी नम्रतेची विनंती असेल की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मुकुंद पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या आहे 27. धाव संख्या आहे 27. माझे सहसमालोचक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुकुंद. वाईट बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फेकीचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मला वाटतं या ठिकाणी पार्टे साहेब या ठिकाणी सदस्य बसलेले आहेत माझ्या समोर. काय सांगाल किती धावांचं या ठिकाणी पेनल्टी लागेल. फेकीवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्या आशुषांच्या नियमानुसार 3 धावांची पेनल्टी लागेल. किरण पंचांचं सजेशन घेऊन या निर्णयावरती हा निर्णय मला वाटतं खंडित करण्यात येत आहे आणि तो दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. जे काय आहे ते पंच निर्णय घेतील आणि ते कळवतील. पंच आपला डिसिजन कळवा. हा निर्णय पंचांनी माफी मागून सुधाकर लोहार. थर्ड अंपायरला या ठिकाणी सुधाकर या ठिकाणी कमिटी निर्णय घेईल. सुधाकर यांनी त्या ठिकाणी अंपायरांचा निर्णय अंतिम राहील. ऑन ग्राउंड जे पंच आहेत त्यांचा निर्णय अंतिम राहील. इनिंग्स ब्रेक नंतर लगेच या टॉसला वळणवाडी. आणि प्रवेश फी जमा करा.
या ठिकाणी ओखोडीचे ज्येष्ठ खेळाडू प्रवीण शेलार या ठिकाणी आपल्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. ओखोडीचे ज्येष्ठ खेळाडू प्रवीण शेलार दादा या ठिकाणी आपला छोटासा सत्कार होत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. विनोद प्रवीण शेलार यांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास ओंबळे यांच्या हस्ते प्रवीण शेलार यांचा सत्कार होत आहे. अंपायरचं डिसिजन येत आहे आता. किरण पाहूया कमिटीचा निर्णय काय आहे यावरती, आणि तो दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. आपल्याला काही यामध्ये वाद घालायचा नाही. दोन्ही संघाला ही नम्रतेची विनंती असणार आहे. आपला खेळ हा उंचवायचा आहे. यामध्ये काही थोडंफार 19-20 झालं तरी नाराज व्हायचं नाही. खिलाडू वृत्ती दाखवायचे यामध्ये, आणि तो दोन्ही संघांनी जो काही डिसिजन असेल तो मान्य करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी जावली असोसिएशन अंतर्गत चाललेले हे सामने पंचांनी निर्णय कळवायचा आहे. वाईड +1 का? हा, वाईड +1 चा निर्णय या ठिकाणी घेतलेला. अशा 2 धावा, आणि या 2 धावांबरोबरच धाव संख्या दोन्ही पुढे वाढते. दोन्ही संघांचं मी आभार मानतो की त्यांनी या निर्णयाचा स्वीकार केला, खिलाडू वृत्ती दाखवली. हीच आपल्याला खिलाडू वृत्ती इथून पुढे दाखवायचे. बरोबर किरण? नक्कीच खेळाडू वृत्ती तर दाखवावीच लागेल. जावलीचा हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपली जावली. नक्कीच. आणि या जावली तालुक्यामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला सीमा पार दाखवावं लागेल पाकिस्तानला. आणि खरोखरच या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की खीर मांगो दूध मांगोगे तो खीर देंगे, दूध मांगोगे तो खीर देंगे, लेकिन कश्मीर मांगोगे तो एक एक को चीर देंगे. क्या बात है, क्या बात है. ही आपलं बंधुत्व आणि हे आपलं सगळं आपली संस्कृती या ठिकाणी आपण पाकिस्तानला सांगूया. बंधुत्व दाखवूनच दिलंय. अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळेंनी पाकिस्तानला दाखवून दिलंय की जावलीचा छावा यानं जिवंत कसा आपला पकडून दाखवलं ते आपण पाकिस्तानला दाखवूनच दिलंय. किरण, नक्कीच मुंबईवर जो बॅड हल्ला झाला होता, धाव संख्या आहे 30, धाव संख्या आहे 30. मुंबई ठिकाणी बॅड हल्ला झाला होता. एकमेव या ठिकाणी अतिरेकी जिवंत पकडण्यात आला होता. अजमल कसाब 10 गोळ्या झेलून या ठिकाणी आपल्याला तुकाराम ओंबळे. चेंडू पाहूया. सूर्यकांत याने सुंदर असा तटकावलाय. पाहूया यावरती जेल बाद होतोय का. क्षेत्ररक्षण खाली जेल आहे. आज खराब क्षेत्ररक्षण जेल सुटला. यावरती 2 धावा धावून काढल्या ते सूर्यकांत याने, आणि धाव फलक बदलतोय. धाव फलक होतोय ओकोडी संघाचा 3 बाद 32. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचा 4थं षटक टाकतोय तो गणेश. सुंदर असा ऑफसाईडला तटवला चेंडू. यावरती 1 धाव. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावावरती समाधान मानावं लागले ते सूर्यकांत याला, आणि ओकोडी संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 33. पाहूया प्रताप काय षटकारांची आतिषबाजी करतोय का. पाहूया या राहिलेल्या चेंडूवरती. किरण, हा प्रताप आणि बंडू ही नावाजलेली जोडे, एक स्टार खेळाडू आहेत ओकोडी संघाचे. पाहूया आता शिल्लक चेंडूवरती किती धावा मिळवत आहेत. नक्कीच नावाजलेले फलंदाज लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू नो मॅन्स लँड मधून जातोय तो चौकार. सीमा रेषा पार चौकार. सुरेख फलंदाजी. चेंडू कसा दान 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 गेलाय सीमा रेषा बाहेर. हीच ती ताकद आहे ती प्रताप शेलारेची. किती सुंदर असा फटका मारला गॅप मधून. सीमा रेषे बाहेर गेला तो 4 धावांसाठी. 3 बाद 37 या धावसंख्येवरती पोहोचते ते वकवडी. पुन्हा एकदा सुरेख मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी गणेशच्या रूपात पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय मसवे संघ. रनची गती कमी करतोय मसवे संघ. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो गणेश. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. गणेशाचा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. तिथेच तडकवलेला चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या हातातून पुन्हा एकदा सुटलेला चेंडू.
पाहूया काय होतंय तर 3 धावा तर या ठिकाणी धावून पूर्ण केलेली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये 3 धावांची वर आणि या 3 धावांबरोबरच धावसंख्या होते 40. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या होते 40. पाहूया सूर्यकांत आता शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतोय का पाहूया. आणि हा क्लीन बोल्ड. चौथा जो धक्का बसलाय तो सूर्यकांत यांच्या स्वरूपात आणि या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि ओकोडी संघाची धावसंख्या होती ती 4-40. पाहूया 40 धावावरती मस्वी संघाला रोखतायत का ते ओकोडी संघ. आणि आता सुरुवात होईल टॉस का बॉस पावर्ड बाय पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स. या ठिकाणी जाववाडी संघाचे कर्णधार संदीप मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर केडंबे संघाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच नवनाथ ओंबळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पाहूया आता ओकोडी संघाने 24 चेंडू मध्ये 41 धावांचं मापक असं आव्हान दिलंय ते मस्वे संघाला. पाहूया काय होतंय या सामन्यामध्ये. पारड कोणाच्या बाजूने झुकतोय आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतलाय. त्यामध्ये वागदरे संघ थेट 4थ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तो वागदरे संघ मस्वे संघ आपले सलामीचे फलंदाज सूर्यकांत शेडगे निजरे आपलं वॉच घेऊन जायचंय. सूर्यकांत शेडगे आपलं वॉच या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये आलेलं आहे ते घेऊन जायचंय. सूर्यकांत शेडगे. किरण काय होईल या सामन्यामध्ये. कुणाच्या बाजूने पार्टी जड होईल काय होऊ शकतं काही सांगता येत नाही कारण मस्वे संघ या ठिकाणी उभरत नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख गोलंदाजी अवघ्या 40 धावांवर रोखून धरलं वकवडी संघाला. आणि या ठिकाणी वकवडी संघ इतका बलाढ्य संघ असून त्यांनी 40 धावांवर रोखून धरलं. काही सांगता येत नाही. क्रिकेटचा हा खेळ आहे. क्रिकेट मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सांगू शकत नाही. बरोबर अगदी बरोबर किरण. आता मस्वे संघाकडून जे ओपनरचा फलंदाज जात आहेत तो मंगेश शिर्के आणि दीपक शिर्के. पाहूया मस्वे संघाचे हे स्टार फलंदाज आहेत ओपनरचे. आणि ओकोडी संघाकडून जे पॉवर प्लेचं जे षटक घेऊन येतोय तो अक्षय शेलार. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकतोय तो अक्षय शेलार आणि सामना करेल तो मंगेश शिर्के. पाहूया दोन्ही टीमचे हे स्टार खेळाडू आहेत. एक गोलंदाज आणि दुसरा फलंदाज. पाहूया कोण कुणावरती भारी पडतोय यावरती आता प्रेक्षकांना आतुरता आहे की या सामन्यामध्ये पारड कुणाचं जड होतंय. बघूया या सामन्यामध्ये आता काय होतंय ते. सामना करेल तो मंगेश अक्षय याचा. मी तुला आत्ताच बोलणार होतो वडापावचा वास येतोय कुठेतरी एवढ्यात हातात आला माझे बघ. या ठिकाणी मनोज जाधव यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुंदर असा फटका मारलाय कव्हर याच्यावरून. पाहूया सीमारेषेकडे बॉल जातो. यावरती सुंदर क्षेत्ररक्षण आणि यावरती 2 धावा मिळवल्या त्या मंगेश याने. आणि आपलं वैयक्तिक खातं खोलतोय संघाचं वैयक्तिक खातं खोलतोय तो या 2 या धावसंख्येवरती. मस्वे संघ बिनबाद 2. पुढचा चेंडू अक्षय याचा सामना करेल तो मंगेश. पाहूया यावरती सुंदर असा फटका मारलाय. पाहूया काय होतंय ते. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार. हा पंचांचा निर्णय
आणि ह्या 4 धावा. सुंदर असा फटका मारला मंगेश याने आणि या चेंडूवरती त्याने 4 धावा मिळवून दिल्या. त्या मस्वे संघाला धावसंख्येमध्ये बदल होतो आता मात्र 6 धावा. पाहूया अक्षयाचा पुढचा चेंडू सामना करेल तो मंगेश. पाहूया सुंदर फटका मारला कव्हरच्या वरून. पाहूया यावरती काय होतंय आणि शिवेरीचा पार चेटून जातोय. चौकार. मस्वे संघ 3 चेंडू मध्ये 10 धावा मिळवल्या त्या मंगेशाने. पाहूया सुंदर अशी फटकेबाजी करतोय. धावांचा पाऊस पाडतोय तो मस्वे संघाकडून मंगेश. तिथेच तटून काढला चेंडू. यावरती एका धावेवरती समाधान मानावं लागेल आता मात्र मंगेश याला. आणि धाव फलक 11 बिनबाद 11. थोडस मागणं षटक जात ते अक्षय याचं. पुढचा चेंडू अक्षयाचा सामना करेल तो दीपक. सुंदर असा फटका मारला यावरती झेलबाद होण्याचा नाही. झेल यावरती एकच धाव. धावसंख्येमध्ये भर पडते ती एका धावेची. बिनबाद 12. अक्षयाचा पुढचा चेंडू सामना करेल तो मंगेश. पाहूया यावरती काय होतंय आणि हा निर्धाव चेंडू. आता मात्र अक्षय याने चकवलंय तो मंगेशाला आणि हे पहिलं षटक संपतंय ओकवडी संघाचे. मस्वे संघाचे बिनबाद 12. पाहूया ओकवडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो अमोल सेलार. बिनबाद. मस्वे संघाची धावसंख्या होती ती 12. 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे ती मस्वे संघाला. पाहूया आता ओकवडी संघ कितपत त्यांना थोपवतोय. पाहूया अमित आपल्या संघाला पाहूया आम्ही त्याचं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. अमोल शेलार सामना करेल तो दीपक. पाहूया काय होतं या चेंडूवरती आणि सुंदर फटका मारलाय गॅप मध्ये लेग साइडला. यावरती एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुंदर असा थ्रो आला बाउंड्रीवरून. यावरती एकच धाव मस्वे संघाला मिळाली ती दीपक याच्या स्वरूपात आणि धावसंख्या होते मात्र बिनबाद 13. 17 चेंडू 28 धावांची गरज आहे ती मस्वे संघाला. सामना करेल तो आता मंगेश शिर्के. एक जुना जाणता खेळाडू. उत्कृष्ट फलंदाजी करतो. षटकारांची आतिषबाजी करतो. पाहूया यावरती काय होतंय आणि यावरती तटून चेंडू काढलाय. एक धावावरती समाधान मानायला लागलंय ते मंगेश याला. मस्वे संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 14. आता मात्र आमोलेचा सामना करेल तो दीपक. तिथेच तटून काढला चेंडू. यावरती एक चोरटी धाव मिळवली ती मस्वे संघाने. विकास कंक आणि अमित दामगुडे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होती ती मस्वे संघाची 15. दुसरं षटक चालू असताना मस्वे संघाची बिनबाद 15. सुंदर फटका मारलाय. पाहूया यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळवली ती मस्वे संघाने
आणि पुन्हा बॉल बॉलरकडे. धावसंख्येमध्ये मात्र आता बदल होतोय. ती धावसंख्या होती ती बिनबाद 16. या ठिकाणी या आजच्या दिवसाचं फळ वाटप होतंय ते राधिका ज्वेलर्स कैलास यमगर यांच्याकडून. सर्व खेळाडूंना आज फ्रुट्स वाटप होतंय आणि या पहिला जो विकेट मिळवून दिली ती अमोल याने दीपक याच्या स्वरूपात पहिला धक्का मिळाला तो मसवे संघाला. काय बोलशील यावरती? पहिला धक्का नक्कीच या ठिकाणी मिळतोय मसवे संघाला. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षणामध्ये वकवडी संघ पहिला धक्का आणि पहिला गडी बाद होतोय मसवे संघाचा. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली मसवे संघाकडून, परंतु पहिला गडी बाद होतोय. कुठेतरी धावफलक या ठिकाणी पुन्हा एकदा मंदावेल अशी चिन्ह दिसत आहेत. पाहूया काय होतंय पुन्हा एकदा मसवे संघाकडून. हा दीपक हा वैयक्तिक आपल्या 4 धावसंख्येवरती बाद झाला. पाहूया पुढचा चेंडू अमोल्याचा सामना करतो मंगेश. सुंदर तटकून चाललाय चेंडू. यावरती 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे ते चित्त्याच्या चपळाईने प्रताप याच्याकडून आणि 1च धाव मिळाली ती मसवे संघाला. आणि दुसरं षटक संपतंय ते ओकोडी संघाचं आणि मसवे संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 17. पाहूया आता दीपक याची जागा घेतली ती गणेश याने. आता 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. ती 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. ती मसवे संघाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मंगेश याला आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. आणि वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय तो सौरभ. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतोय तो. कोणत्या प्रकारे बॉलिंग टाकतोय, विकेट मिळवून देतोय का चौकार षटकार देतोय. पाहूया. सामना करेल तो मंगेश. आणि हा पहिलाच पंचांचा निर्णय वाईट च्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते ती मसवे संघाला. आता मात्र धाव फलक थोडस वाढतंय आणि 1 बाद 18. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे ती मसवे संघाला. पाहूया सौरभ याचा सामना करेल तो मंगेश. पाहूया 10-12 पावलांचा स्टार्ट. सामना करेल तो मंगेश. सुंदर असा तटकावला चेंडू ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया यावरती दुसरी धाव पूर्ण होती का आणि 2 धावा पूर्ण झाल्या त्या मसवे संघाच्या. धावसंख्येमध्ये बदल होतो तो 1 बाद 20. आता मात्र 11 चेंडू 21 धावांची गरज आहे ती मसवे संघाला. 11 चेंडू 21 धावा. काय होईल या किरण या सामन्यामध्ये काही सांगता येत नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत चालणार हा सामना. सुरक्षित मारलेला चेंडू, रिव्हर्स स्वीप मारलेला चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. धाव फलक खेळत ठेवतायत. सुरेख अशी फलंदाजी त्या ठिकाणी चालले मैदानाच्या खेळपट्टीवर. मसवे संघ या ठिकाणी पारड आपलं जड करताना दिसतोय. मात्र किरण खेळ हा 50-50च्या रेषेमध्ये आलेला आहे. या ठिकाणी दोन्ही संघांचं पारड मध्यावरती अडकलेलं आहे. दोन्ही संघ समतोल रेषेमध्ये आहेत. 17 धावांची गरज विजयश्री प्राप्त करण्यासाठी. 10 चेंडू 17 धावांची गरज या ठिकाणी विजयश्री प्राप्त करण्यासाठी मसवे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ. पाहूया काय करेल आपल्या संघाचा. फुल टॉस चेंडू. सुरेख मारलेला चेंडू. चेंडू गेला सीमा रेषा पार. पारितोषिक गमावलं प्रेक्षकांनी. चेंडू हातात आला मात्र 50 रुपये हे मातीत सांडले. किरण बरोबर ना? बरोबर. सुधाकर लोहार यांच्या खिशातून जाणारे पैसे वाचले आणि या ठिकाणी 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गमावलं.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ, सुरेख फलंदाजी, धाव संख्या आहे 30, धाव संख्या आहे 30. सुरेख मारलेला हा षटकार पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्कवर येतोय तो. गांजे संघाने आपली या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल 11 केडंबे यांच्याकडून हार्दिक स्वागत. सुरेख असा मारलेला फटका पुन्हा जातो चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सुरेख फलंदाजी, मसवे संघ पुन्हा एकदा आपलं पारड जड करताना दिसतंय आणि हा सामना मसवे संघाकडे झुकलेलाच आहे. 8 चेंडू 7 धावांची गरज. सुरेख फलंदाजी, मसवे संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी, आपली दिशा भटकतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वकवडी संघाकडून सौरभ. किरण या 2 चेंडूवरती पारड जड केलं ते मसवे संघानं. पाहू बघा 2 चेंडू किती महत्वाचे होते, एक षटकार आणि एक चौकार. नक्कीच मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत होतो की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि याच रूपाने मॅच पारड जड करताय मसवे संघ. पुन्हा एकदा मारलेला फटका, पाहूया काय होता आणि सुरेख असा झेल, मसवे संघाला धक्का. पुन्हा एकदा मॅच बरोबरीमध्ये आलेली आहे मित्रांनो. 50-50 मध्ये आली पुन्हा मॅच एकदा. निजवे संघाचे कर्णधार आपली या ठिकाणी उपस्थित दाखवायचे. टॉच का बॉस या ठिकाणी जो या सामन्यामध्ये जिंकेल तो निजरे संघामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना खेळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच बरोबरीमध्ये येताना दिसते. नेमकाच या ठिकाणी पारड जड करत होते मसवे संघ. पुन्हा एकदा विकेट गेलेली आहे. या ठिकाणी केडंबे गावचे सुपुत्र, एक उद्योजक, आमचे सहकारी मित्र विकास ओंबळे छोट्या, याच वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आपल्या गावासाठी इथे उपस्थिती राहिलेत, त्याबद्दल 11 तसेच केडंबे ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसेच आरोन कदम यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पाहूया 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. पाहूया सामना आता रोमांचिक परिस्थितीमध्ये आहे. किरण नक्कीच सामना रोमांचक परिस्थितीत आहे. एका विकेटच्या पतनानंतर पुन्हा या ठिकाणी वकवडी संघाकडे सामना वळताना दिसतोय. पाहूया काय होतंय शेवटच्या षटकामध्ये, काय घडेल काही सांगता येत नाही. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. 6 चेंडूंवर 7 धावांची गरज. पारड कुठे फिरतंय ते पाहायचं आहे. 12 वाजलेले आहेत आणि सूर्य या ठिकाणी उंचावत आहे. 13 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी केली, अशी रोमांचक खेळी केली. रनांचा पाऊस पडलाय तो मंगेश शिर्के यांनी आपल्या संघासाठी. पाहूया आता 6 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी कळत्या उन्हामध्ये रणांचा पाऊस पडलाय मसवे संघाने. मला तर वाटतंय किरण हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल असं मला चिन्ह दिसतंय. नक्कीच या ठिकाणी वकवडी संघ अशीच मॅच सोडणार नाहीत, पुरेपूर प्रयत्न करणार धावा रोखण्याचा. आणि अतिशय नावाजलेला हा संघ वकवडी संघ सहसा या ठिकाणी हार मानणाऱ्यातला नाही. त्यांचे मार्गदर्शन सूर्यकांत बंडू हे नक्कीच सामना लवकर सोडणार नाही. पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत होतो राहुल. पाहूया 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे ती मसवे संघाला. पाहूया आता राहुल भारी पडतोय की अमित सामना करेल तो अमित. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं 4थं षटक टाकतोय तो राहुल. आपल्या संघाला विजयश्री खेचून येतोय का आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती की बॅटिंगच्या जोरावरती आपल्या फलंदाजीमध्ये चुरून दाखवतोय तो अमित. पाहूया या रोमांचक परिस्थितीमध्ये
कोणता संघ विजयी होतोय. सामना करेल तो अमित. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो निजरे संघावर दुसऱ्या फेरीतील सामना खेळेल, याची दक्षता घ्यायची. निजरे संघाचे खेळाडू सूर्यकांत शेडगे यांचा वॉच या ठिकाणी आमच्याकडे आहे. कृपया त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला पुढचा वॉच चेंडू घेऊन जायचं. राहुल याचा काय होतं या चेंडूवरती. थोडासा राहुलचा स्ट्राईक रेट चुकलाय. थोडासा व्यत्यय या ठिकाणी आलेला आहे. गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय तो राहुल. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. एका धावेची भर. पुन्हा एकदा समीकरण वाढतंय. 5 चेंडू 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. पाहूया काय होईल. अतिशय रोमहर्षक अशी ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत खेळवत ठेवली वकवडी संघाने. बरोबर किरण, मी म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. पाहूया, एक चेंडू तर 1 धाव झालेली आहे. आता मात्र 5 चेंडू 6 धावांची गरज आहे ती मस्वे संघाला. 8 विकेट त्यांच्या शिल्लक आहेत आणि हा पुढचा चेंडू आता मात्र वाईट चेंडू. एक अवांतर धाव मिळते ती मस्वे संघाला. आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज आहे ती. आता मात्र पारड फिरतय. पारड पुन्हा एकदा येते मस्वे संघाकडे आणि हा एक वाईड बॉल दिशा भटकतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू. एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि बाद होतोय खेळाडू. बाद होतोय खेळाडू मस्वे संघ. मी पार्टे साहेब आपल्याला आधीच सांगितलं होतं की ही मॅच नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. पुन्हा एकदा पारड जड होतंय. 19-20 19-20 असा चाललेला हा गेम. नक्कीच नक्कीच किरण. आता मात्र तिसरा धक्का मिळतोय तो अमित याच्या स्वरूपात. वैयक्तिक 1 धावावरती आउट होतोय तो अमित. आता मात्र 3 बाद मस्वे संघाची धावसंख्या होती ती 37. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे मस्वे संघाला. पाहूया वकवडी संघ त्यांना थोपवतोय की नाही. चिप्प्याच्या चिपळाईनं क्षेत्ररक्षण करत आहे तो वकवडी संघ. पाहूया आता या राहिलेल्या चेंडूवरती काय होतंय किरण. पण पार्टे साहेब मस्वे संघाला देखील कमी लेखू नका. मस्वे संघ देखील बाजी मारू शकतो. बरोबर. अजूनपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी सामना झोकवून ठेवलेला आहे. उलटाचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा वकवडी संघाकडून. पुन्हा एकदा वकवडी संघाकडे वळतोय. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी मस्वे संघ. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा सामना. पाहूया चित्तरंजक असा सामना. 3 चेंडू 4 धावा. चेंडू 4 धावा. नक्कीच पुन्हा एकदा सूर्यकांत मार्गदर्शन करतोय आपल्या गोलंदाजाला. पाहूया काय होतंय ते. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि पुन्हा एकदा मस्वे संघाकडे झुकडं पाडत. पाहूया काय होतंय. पुन्हा 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा समांतर हृदयाचे ठोके वाढत चाललेत प्रेक्षकांचे. सर्वांनी याची दक्षता घ्यायची. कंपल्सरी चेसिंग. ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू. यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेले आहे. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी वकवडी संघाकडून. पुन्हा पारड 50-50 किरण. 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे मस्वे संघाला 2 चेंडू मध्ये 2 धावा आहे. कराव्याच लागतील. आपल्या असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेस. 2 चेंडू 2 धावा. पारड समीकरण 50-50 चाललंय किरण. नक्कीच या रसरत्या उन्हामध्ये सुरेख असा चाललेला सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना किरण. नक्कीच प्रेक्षक या ठिकाणी आपल्या नजरा या ठिकाणी मैदानावर लावून बसलेले आहेत. काय होईल या पुढच्या चेंडूवरती किरण. नक्कीच काहीच सांगता येत नाही. अनिश्चिततेचा खेळ आहे. बरोबर. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुणालाही कमी लेखून चालणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय.
वाईट बॉलचा इशारा येणार मला वाटतं पंचांकडून आणि वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा मस्वे संघाकडून झुकतोय पारड. पुन्हा एकदा 2 चेंडू धाव बाद होतो तो फलंदाज धाव बाद होतोय. 2 चेंडू 1 धाव. आता दोन मात्र चेंडू, एक थोडंसं पंचांनी निर्णय करायचा आहे. सुरेख निर्णय या ठिकाणी पंचांची चित्त भेदक अशी नजर. बरोबर. 1 धावेची गरज. सामना या ठिकाणी बरोबरीत आलेला आहे. 1 धावेची गरज. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. तरी देखील वकवडी संघ हार मानणार नाही. लक्षात ठेवा वकवडी संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढेल. सूर्यकांत हे नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत. पाहूया काय व्यूहरचना केली ती वखोडी संघाने. या चेंडूवरती 1 धाव जर रोखली तर शेवटच्या चेंडूवरती 1 धाव 1 चेंडू 1 धाव येईल. पाहूया आता मात्र सापळा रचलाय तो वखोडी संघाने. यामध्ये यशस्वी होत आहेत की मस्वे संघ विजयश्री खेचून घेत आहेत ते पाहूया. या चेंडूवरती काय होतंय ते. नक्कीच मस्वे संघाला जर जिंकायचं असेल तर त्या सापळ्यातून मार्ग काढावा लागेल हे नक्कीच आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा मस्वे संघ बॅटिंगच्या वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख मारण्याचा प्रयत्न आणि आपण बोलत होतो तेच झालं साहेब. शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेली ही मॅच. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. क्रिकेट चाललं आहे. ह्याला म्हणतात क्रिकेट किरण. याला नक्कीच क्रिकेट म्हणतात. आणि क्रिकेट टेनिस क्रिकेट जगतातील हा सर्वात अटातटीचा सामना. मी तुम्हाला सांगितलं होतं सूर्यकांत या बंडू यांची नजर नक्कीच राहणार शेवटच्या चेंडू पर्यंत. 1 धाव 1 चेंडू 1 धाव. देशामध्ये युट्यूब पाहत आहेत लाईव्ह मॅच. नक्कीच 296 देशांमध्ये वाहवा होईल या दोन्ही संघांचा. ऑस्ट्रेलियावरून फोन आलेला की मी लाईव्ह मॅच बघतोय. आपला शरद मामुडीचा खेळाडू हा ऑस्ट्रेलियामध्ये आपली युट्यूब वरती लाईव्ह मॅच पाहत आहे. किती मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपला हा नक्कीच शरद हा अष्टपैलू खेळाडू मामुर्डी संघाकडून खेळणारा हा ऑस्ट्रेलियामध्ये आपली मॅच पाहत आहे. आणि खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत गेलेला हा सामना पुन्हा एकदा व्यूहरचना करताना दिसतात बंडू संघाच्या. वकवडी की निजरे वकवडी की मसवे 50-50 सापळा तर रचलेला आहे. परंतु या सापळ्यातून तुम्हाला चित्त भेदक अशी नजर करावी लागेल. आणि मला वाटतं कर्णधार या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. पाहूया काय होतंय. महेंद्रसिंग धोनीची खेळी खेळावी लागेल आपल्याला. शेवटच्या चेंडू मध्ये विजय मिळवावा लागेल आपल्याला मस्वे संघ. गणेश काय पाहतोय या शेवटच्या चेंडूवरती. आणि सुंदर असा चेंडू आणि हा सीमा रेषा पार चेंडू जातो. दान 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 4 रनांसाठी. मस्वे संघ सुरेख खेळी आपली या ठिकाणी मिळालेली आहे. मस्वे संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. अशी चुरशीचा सामना हा शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक मायबाप वकवडी संघाने नाराज होण्याची गरज नाही. आपण शेवटपर्यंत या ठिकाणी सामना टॉस मध्ये आता जात आहेत ते समालोचक किरण धनावडे. या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार प्रदान करीत आहेत. तो मस्वे संघाचा फलंदाज मंगेश शिर्के. 10 चेंडू मध्ये 30 धावांची अशी सुरेख खेळी केली ती मंगेशाने. आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून आणून दिला तो मंगेशाने. त्याला सामनावीरचा पुरस्कार प्रदान करीत आहेत ते